खराब रस्त्यांचा प्रश्न मांडताना आमदार पत्नीनं शेकापच्या चित्रलेखा पाटलांना धक्काबुक्की केली। 50 खोक्यांच्या घोषणेवरून हा वाद सुरू झाला। नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट। राज्यातल्या काही सत्ताधारी आमदारांनंतर आता त्यांच्या पत्नी सुद्धा मारण्यासाठी अंगावर धावून येऊ लागल्या। या व्हिडिओमध्ये ज्या बोलतायत त्या शेकापच्या जयंत पाटलांच्या सून चित्रलेखा पाटील आणि त्यांच्या पाठीमागे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी उभ्या आहेत। रायगडमधल्या साळाव तळेखार रस्त्यानं त्रस्त लोक नेत्यांकडे गाऱ्हाणं मांडत होते। हा रस्ता जर वरून पाहिला तर तुम्हाला चंद्राच्या पृष्ठभागासारखा वाटेल। इथे अंतराळवीर चालवला तर रस्ता आहे की चंद्र हा फरक करणं सुद्धा अवघड होईल। पृथ्वी तलावरच चंद्रावर चालण्याचा आनंद यंत्रणेनं रायगडवासियांना उपलब्ध करून दिलाय। धक्कादायक बाब म्हणजे जमिनीवरच हे तंत्रज्ञान विकसित असताना सुद्धा इस्रो सारख्या संस्था चंद्राच्या स्वारीसाठी करोडो रुपये नाहक खर्च करतायत। इतकी वाईट अवस्था साळाव तळेखार या रोडची झालीये। 6 महिन्यापासून हा रोड या स्थितीमध्ये आहे। त्यावर मूळ मुद्द्यांवर राज्य सरकारचं लक्ष आहे की नाही, की फक्त 50 खोके ओक्केचं घाणेरडं राजकारण चालणार, असा प्रश्न शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केला। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि असं काही सहन करणं आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय सगळं घाणेरडं चालू राजकारण आणि समाजकारण। मात्र 50 खोके बोलताच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नींना ते झोंबलं आणि त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली। मान्य करते की बाब आता गंभीर आहे, तर राजकारण आणलं नाही पाहिजे, पण संघटित लोकांनी राहून जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि असं काही सहन करणं आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय सगळं घाणेरडं चालू राजकारण आणि समाजकारण। पण चित्रलेखा पाटील यांनी 50 खोके बोलताना कुणाचंही नाव घेतलं नाही। मग दळवींच्या पत्नीनं ते स्वतःला का लावून घेतलं? 50 खोक्याचा जितका राग आला तितकीच तिडीक आमदार पत्नींना रस्त्याची स्थिती बघून का आली नाही? जर 50 खोके इतकंच झोंबलं तर मग या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल यांना भाजपनं प्रवेश दिल्यानंतर शिंदे गटाचे आमदार गप्प का राहिले, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। नुसतं 50 खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोंबतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, तुम्ही खरंच 50 खोके घेतले का? आणि ही कोणती पद्धत नाहीये। राजकारणात विरोध असला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, टीका झाली पाहिजे, पण एवढं घाणेरड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय, पण काल मी अनुभवलं। आणि मला एकनाथ शिंदेंना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक आणि या स्थळांवर पाठवू नका, त्यांनी आपल्या महाराष्ट्राची, आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा